लेखक रणजित देसाई. स्टार पावनखिंड. स्टार भाग 17. रेडा सोडू नये पाण्यात, असं म्हणतात, ते काही खोटं नाही. बाजी वैतागानं म्हणाले. काय झालं? गुणाजीनं विचारलं. अरे, त्या तात्या बघ, यशवंतला राजांच्याकडे पाठवून 8 दिवस झालं. निरोप नाही ना त्यांचा पत्ता. राजांनी ठेवून घेतलं असन, गुणाजी म्हणाला. मग राहावा की, कोण नको म्हणतंय, पण निरोप तरी पाठवायचा. आम्ही इथं कावळ्यासारखं तटावरनं वाट बघतोय. सदरेवर बाजी, विठ्ठोजी, गुणाजी बोलत होते. 2 प्रहरची वेळ झाली होती. बारगीर सदरेवर येताच साऱ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. बारगीर म्हणाला. गडाखाली यशवंतराव शिलदार आणि तात्याबा आल्याती. त्यांनी गडाखाली बोलवलंय. आम्हाला? बाजींनी विचारलं. वय जी, बारगीर म्हणाला. पाय मोडल्यात काय तात्याबाचं? गुणाजी उद्गारला. राजांच्याकडून आलेत ना, खाली जायला हवं. बघू का? झालं न्य एक म्हणत बाजी उठले. त्यांनी फुलाजींना निरोप पाठवला. काही वेळातच बाजी, फुलाजी, विठ्ठोजी गड उतरू लागले. तिघ गडाची नागमोडी वाट उतरून खाली आले. तेव्हा तात्याबा, यशवंतराव बाजींची वाट पाहत उभे होते. तात्याबांच्या समोर जाताच किंचित रोषानं बाजींनी विचारलं. काय आज्ञा आहे? आज्ञा कसली? तात्याबा हसत म्हणाले. बाजी, तुमच्या कामगिरीचं राजांनी खूप कौतुक केलं. उसंत मिळाली की ते गडावर येणार आहेत. पण त्याआधी त्यांनी तुमच्या गडापायी 4 टिकल्या पाठवल्यात. त्यांचे मानमरातब व्हायला पाहिजे. कसल्या टिकल्या? बाजींनी विचारलं. माग वळून बघा, तात्याबानं सांगितलं. बाजींनी मागं वळून पाहिलं आणि त्यांची नजर खिळून राहिली. झाडीतल्या रस्त्यानं बैलगाडे येत होते. एकेका गाड्याला 6-7 बैलजोड्या लावल्या होत्या. प्रत्येक गाड्यावर तोफ चढवली होती. अशा 4 तोफा जासलोड गडासाठी राजांनी पाठविल्या होत्या. तात्याबा म्हणाला. तोफा आल्या, त्याची गडभरणी कराय नको, म्हणून तुम्हास गडाखाली बोलवलं. बाजींनी तोफांचं स्वागत केलं, पण त्यांच्या मनात त्या तोफा गडावर कशा चढवायच्या याची चिंता उमटली होती. गडाची वाट चिंचोळी, नागमोडी होती. दुसरे दिवशी सूर्योदयाआधी गडाच्या खाली गर्दी जमली. कौतुकानं सारे त्या तोफांच्याकडे पाहत होते. गोल जंगली लाकडाचे ओंडके जमवले होते. दंडाएवढ्या जाड दोरखंडाची वेटोळी तळावर पडली होती. गाड्यांवरून तोफा उतरल्या गेल्या. त्यांना दोरखंडांनी जखडलं गेलं. वाटेवर लाकडांचे ओंडके पसरले. त्या ओंडक्यांच्या दिशेनं तोफांची तोंड केली. शेकडो माणसं दोरखंडाला बिलगली. जत्रेतला रथ ओढावा तशी माणसं तोफा ओढत होती. लाकडांच्या ओंडक्यांवरून तोफा गड चढू लागल्या. दर पावलाला हर हर महादेवच्या गजरात त्या अवजड तोफा तसूतसून अंतर कापत होत्या. 2 दिवस गडावर तोफा चढवल्या जात होत्या. 4 तोफा गडावर चढल्या. बाजींनी मोक्याच्या जागा हेरून तटावरच्या बुरुजांवर तोफा चढवल्या. त्या 4 बुरुजांवरच्या तोफांनी गड पुरा सजला होता. 4 बुरुजांखाली बाजींनी पाण्याच्या टाक्या तयार करून घेतल्या. गड पुरा सजल्याच्या समाधानात सदरेवर बाजी, तात्याबा, गुणाजी, विठ्ठोजी बसले होते. बाजी म्हणाले. आता राजे आले की झालं? गुणाजी उद्गारला. परारास लई घोटाळा झाला. काय झालं? बाजी उद्गारले. सारं मुसळकेरात. गुणाजीनं सांगितलं. पण काय झालं ते सांगशील? वय, विठ्ठोजीनं उत्तर दिलं. त्यांसले बुरुजावर चढवलं. पाण्याच्या टाक्या झाल्या. खरं नव्ह? वय की, तात्याबा म्हणाला. पण राजांनी तोफा धाडल्या, त्या गडावर चढल्या, त्या बुरुजावर ठेवल्या. सारं झालं, पण त्या तोफांत घालणार काय याचा विचार झाला. शिवाजीराजा आता दारुगोळा पाठवल, त्यो कुठं ठेवणार? विठ्ठोजीनं टाळा वासलं. काय? गडावर देवीचं देऊळ सजलं, पागा सजली, सदर सजली, किल्लेदाराचा वाडा बी सजला, पण दारुगोळा कुठं ठेवणार? त्यापायी दारू कोठार नगो. गुणाजींचा सवाल ऐकून सारे विचारात पडले. बाजींच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. विठ्ठोजी आपले कल्ले खांजळत म्हणाला. ही अक्कल तुला आधी पाहिजे होती. काय बी घडत नाही. गडावर चुना हाय, मायंदाळ दगड हायत. 4 दिवसांत कुठल्या बी माचीवर कोठार, घर तयार होईल, त्याची जिम्मेदारी माझी. दुसरे दिवशी बाजींनी गडाच्या एका माचीच्या टोकावर दारू कोठाराची जागा दाखवली. बांधकाम सुरू झालं आणि 8 दिवसांच्या आत माचीवर दारू कोठार उभं राहिलं. गुणाजीचा तर्क बरोबर होता. कोठार पुरं झालं आणि राजगडहून दारू कोठाराची रसद गडावर आली. पहाट झाली होती. सारा गड रानपाखरांच्या आवाजानं गजबजून उठला होता. पागेतल्या घोड्यांची खिंकाळणी ऐकू येत होती. वाड्यातल्या सरत्या सोप्यात पेटलेल्या चुलीपुढे बसून सखूची आई भाकऱ्या थापत होती. जवळ बसलेल्या सखूला ती म्हणाली. पोरी, यांसनी काय पाहिजे का? बघ. सखू दुसऱ्या सोप्यात आली. तिनं पाहिलं
तो यशवंताचं हंतरून मोकळं होतं. ती तशीच पुढच्या सोप्यात गेली आणि तिचं पाऊल खेळलं. क्षणभर ते दृश्य पाहून ती अलगद पावलांनी बाहेरच्या सोप्यात आली. बाहेरच्या सोप्यात धुमितला इंगळ घेऊन गुणाजी चिलीम ओढत होता. कट्ट्यावर यशवंता बसला होता. बाप लेकांचं बोलणं चालू होतं. गुणाजी यशवंतला सांगत होता. आज शिवाजीराज गडावर येणार आहेत म्हण कसलं, ते येणारच. यशवंता म्हणाला. बाजींनी साऱ्यांसनी ताकीद दिली या. येऊ देत म्हणत गुणाजीनं एक झुरका घेतला आणि त्या झुरक्याबरोबर गुणाजीला ठसका लागला. तो ठसकत असता सखूनं विचारलं. पाणी आणू? दोघांच्या नजरा सखूकडे लागल्या. डोळ्यांतलं पाणी निपटत गुणाजी म्हणाला. नगो पोरी, जरा आत येत असा. का आबा काय करायला लागलाय ते बघा, सखू हसत म्हणाली. गुणाजी यशवंता उठले. ते आतल्या सोप्यात गेले आणि दाराशीच त्यांची पावलं थांबली. गुडघाभर धोतर नेसलेला उघडा विठोजी हातात ढाल तलवार घेऊन सोप्यात नाचत होता. जय भवानी एस म्हणत तलवारीचे हात स्वतःभोवती खेळवत होता. ते विठोजीचं रूप बघून गुणाजी यशवंताच्या चेहऱ्यांवर हसू उमटलं. गुणाजीनं हाक दिली. विठोजी या, मोर या. मी तो काय, विठोजी गरजला. त्या आवेशपूर्ण आव्हानानं गुणाजी भिंतीचा आधार घेत जरा मागं सरकला. सखूनं आवाज टाकला. आवाज. त्या हाकेनं विठोजी भानावर आला. विठोजी घामानं डबडबला होता. सखू. गुणाजी. यशवंताकडे पाहत त्यानं आपली तलवार खाली आणली. गुणाजी दाराचा आधार घेऊन उभा होता. तो म्हणाला. काय येड लागलंय काय तुला? विठोजी पुरा भानावर आला होता. तो शरमला. म्हणाला. तसं नाही. येरवाळीच जाग आली. लोहारानं जुनी तलवार पाणी पाजून उजळून दिली होती. आज राज गडावर येणार वाटलं. 4 हात करून बघावंत आणि मगच तलवार म्यान करावी. चांगलं केलंस. तरी बरं आमचं रगत देऊन तलवार म्यान केली नाहीस. गुणाजी म्हणाला. सखूकडं पाहत त्यानं सांगितलं. त्याची म्यान देतेला. सखूनं खुंटीवरची म्यान पुढं केली. विठोजीनं तलवार म्यान केली. धापा टाकत विठोजी आपलं घामेजलेलं अन्न पुसत असता गुणाजी आणि यशवंता बाहेरच्या सोप्यात आले. सोप्यात येताच दाबून ठेवलेलं हसणं उफाळलं.